नमस्कार, सर्वांचे स्वागत आपल्या रुद्रश्री मराठी या चॅनलवर। तर आपण आज श्रवण करूया वसू बारशीची कहाणी। प्राचीन काळी एका गावात गोपाल नावाचा एक शेतकरी राहत होता। तो अतिशय मेहनती, प्रामाणिक आणि देवभक्त होता। त्याच्याकडे काही गायी होत्या। जपायचा सकाळी उठून प्रथम त्यांच्या अंगावर हात, त्यांना गवत द्यायचा, पाणी पाजायचं, स्वतः काही खात असे। पण एके वर्षी दुष्काळ पडला, पिकं सुकली, विहिरी आटल्या आणि गावात दुष्काळाचं संकट आलं। गोपालच्या गायींसाठी गवत आणि पाण्याचीही कमतरता भासू लागली। गावातील अनेकांनी आपल्या गायी विकल्या, काहींनी सोडल्या, पण गोपालनं ठरवलं, या गायी माझ्या कुटुंब आहेत, मी त्यांना कधीच सोडणार नाही। तो स्वतः उपाशी राहत होता, पण गायींना काहीतरी खायला द्यायचा प्रयत्न करीत असे। एके दिवशी त्याच्या घरात काहीच अन्न नव्हतं। त्याची पत्नी चिंतेत पडली। ती म्हणाली, गोपाल, आपण स्वतः उपाशी आहोत आणि तू अजूनही गायींना पहिलं खायला घालतोस, असं किती दिवस चालणार? तेव्हा गोपाल शांतपणे म्हणाला, देव साक्षी आहे, जोपर्यंत या गायींना अन्न मिळतं तोपर्यंत आपल्या घराचं भाग्य कधीच संपणार नाही। त्या रात्री गोपाल स्वप्नात पाहतो, एक तेजस्वी देवी त्याच्यासमोर प्रगट होते। ती होती गोमाता। ती म्हणते, गोपाल, तुझ्या सेवेमुळे आणि श्रद्धेमुळे मी प्रसन्न झाले आहे। उद्या कार्तिक कृष्ण पक्षाची द्वादशी म्हणजेच वसू बारस आहे। त्या दिवशी माझी पूजा कर, मला आणि माझ्या वासरांना प्रथम अन्न अर्पण कर, तुझं घर धन धान्य आणि सुखान भरून जाईल। गोपाल सकाळी उठतो आणि त्याच्या पत्नीला हे स्वप्न सांगतो। दोघं मिळून करतात, रांगोळी काढतात, गायींना आंघोळ घालतात, प्रत्येक गायीला हळद कुंकू लावतात, मोगऱ्यांच्या फुलांच्या माळा घालतात, गायींच्या समोर सुंदर थाळीत नैवेद्य ठेवतात, दूध, पोळी, गूळ आणि तूप। तेव्हा गोपाल मनोभावे प्रार्थना करतो, हे गोमाते, तुझ्यामुळेच माझं आयुष्य चालतं, तुझ्या पायात लक्ष्मी वसते, तुझ्या शेपटीच्या टोकावर सुख वसंत, तू आनंद देणारी आहेस, तुझ्या वाचून शेती, अन्न अशक्य आहे। त्या दिवसानंतर गावात पाऊस पडला, शेती हिरवीगार झाली आणि गोपाल पुन्हा सुखात जगू लागला। म्हणू लागले, गोपालचं घर म्हणजे गोमातेचं घर। त्या दिवसापासून दरवर्षी लोक वसुबारस साजरी करू लागले। त्या दिवशी प्रत्येक घरात गायीची पूजा जाते, कारण गोमाता ही सृष्टीची पालनकर्ती मानली गेली आहे। स्त्रिया त्या दिवशी गायींना वासरासह अन्न देतात आणि प्रार्थना करतात, जशी गायी आपल्या वासरांचं प्रेमानं संगोपन करते, तसं आमच्या घरातही प्रेम, समृद्धी आणि संततीचं सौख्य नांदो। वसुबारसेचं एक आध्यात्मिक तत्त्व असंही सांगितलं जातं, गायी हे केवळ प्राणी नाही, तर धन, आरोग्य आणि अध्यात्माचं प्रतीक आहे। तिच्या दुधातून शरीर पोसतं, तिच्या शेण गोमूत्रातून शेती आणि पर्यावरण शुद्ध होतं आणि तिच्या सेवेतून मन शुद्ध होतं। त्या रात्री गोपाल आणि त्याची पत्नी देवीसमोर दीप लावून बसले होते। वारा मंद वाहत होता। गोपाल म्हणाला, बघ ग, ही पूजा केली किती शांतता लाभली आहे। त्यावर पत्नी म्हणाली, खरंच, जेव्हा आपण आपलं कर्तव्य निसर्गा आणि देवाप्रती करतो तेव्हा सुख आपोआपच येतं। आकाशात तारे चमकत होते आणि त्या प्रकाशात गोपालच्या अंगणातल्या गायी आपल्या वासरं प्रेमानं चाटत होती। ते दृश्य पाहून गोपालच्या डोळ्यात आनंद अश्रू आले। वसुबारस आपल्याला शिकवते, गोमातेचं पूजन म्हणजे निसर्गाचं आणि मातृत्वाचं पूजन आहे। ज्या घरात प्राणी, निसर्ग आणि जीवजंतूप्रती प्रेम असतं, तिथेच खरी लक्ष्मी वास करते। सेवाभाव, करुणा आणि कृतज्ञता हीच खरी वसुबारस आहे। धन्यवाद। प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।